नमस्कार, मी हेमंत देसाई मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। आजचा विषय अर्थातच करोनाशी संबंध आहे। त्याचा करोना रुग्णांचे हाल आणि खाजगी हॉस्पिटल्स मालामाल हे शीर्षक मी दिलेलं आहे। हे शीर्षक कशासाठी दिले ते सांगतो त्यापूर्वी आजची जी बातमी आहे त्यानुसार देशामध्ये काल गेल्या 24 तासामध्ये 10,000 करोनाचे नवे पेशंट्स झालेले आहेत। अर्थात देशामध्ये पेशंट्सची संख्या वाढते, त्याचबरोबर बरे होणाऱ्यांची संख्या वाढती आहे, टप्प्याटप्प्याने वाढती आहे। पण पेशंट्सची संख्या वाढते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे आता काही काळजीचं कारण नाही, हळूहळू सगळं ठीक होतं आहे, म्हणून बेसावध न राहता आपण काळजी घेतली पाहिजे। पण त्याच वेळी चिंता वाढवणाऱ्या काही बातम्या आहेत। त्या बातम्या दोन बातम्या माझ्या समोर आहेत। त्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली त्याच्यातल्या 21व्या कलमाप्रमाणे आरोग्य हा आपला मूलभूत अधिकार आहे। प्रत्येक नागरिकाला चांगलं आरोग्य त्याचं असावं म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे। सरकारने ही काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे। प्रत्यक्षात गेल्या कित्येक वर्षास स्वातंत्र्यानंतरच्या आणि ज्याच्यामध्ये मुख्यतः काँग्रेस सरकारच आहे त्या काळामध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी नीट वाहिली गेली नाही आणि त्यामुळे तुम्ही तुमचं बघा अशाच प्रकारे सरकारची वागणूक राहील। मग काँग्रेसचं सरकार तर त्याच्यामध्ये प्रमुख त्याला जबाबदार आहेच। त्यानंतर समजा जनता पक्ष असेल, संयुक्त आघाडीचं सरकार असेल किंवा वाजपेयी सरकार असेल, मोदी सरकार असेल, बीपी सिंग सरकार, चंद्रशेखर सरकार, कोणाची सरकार असो, या सगळ्यांची त्याच्यामध्ये जबाबदारी येते। मुख्यतः काँग्रेसची जबाबदारी तर येतेच, कारण काँग्रेसने जास्त काळ या देशावरती राज्य केलेलं आहे। आणि पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण नेहमी सगळेजण म्हणतो, मुख्यतः डॉक्टर्स म्हणतात की आपल्याकडे आरोग्यावरती देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या म्हणजे GDPच्या प्रमाणामध्ये खर्च अतिशय कमी होतो। किती होतो खर्च? साधारणतः 1.28% इतका खर्च होतो। आता हा खर्च जो आहे तो पूर्वीच्या काळात काँग्रेसच्या काळात होत होता आणि भाजपच्याही काळात तेवढंच साधारण कमी जास्त प्रमाणात तेवढंच आहे। मात्र मोदी सरकारला मी एक त्याबद्दल जास्त मार्क यासाठी देईन की मोदी सरकारने जो दरडोई खर्च आपण सरासरी काढली तर पूर्वीच्या काळात समजा 6,000च्या आसपास तो खर्च असेल तर त्यामध्ये लक्षणीय सुधारणा म्हणजे तो 10,000च्या पलीकडे जरी खर्च हा मोदी सरकारच्या काळात गेला। त्यामुळे अकारण मोदी सरकारवर या बाबतीत मी दुगाण्या झाडणार नाही, कारण तुलनेने बघितलं तर मोदी सरकारच्या काळामध्ये हा खर्च वाढला। पण त्यामुळे सगळे प्रश्न सुटले का? तर अजिबात नाही, प्रश्न कायम आहेत। कारण जर तुलना बघितली आपण तर समजा जे सरकार देशामध्ये क्रांतिकारक बदल करू पाहत आहे त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत आणि मग आपण विचार केला तर भारत जर 1.25% किंवा 1.28% GDPच्या प्रमाणात खर्च करत असेल तर आपण जर आकडेवारी बघितली, अमेरिकेचं तर प्रमाण 18% आहे GDPच्या आरोग्यावरचा खर्च। आणि आपण अमेरिकेच्या बाबतीत विचार केला पाहिजे की अमेरिकेमध्ये या खर्चाची क्वालिटी म्हणजे तो खर्च ज्या रीतीने खर्च केला जातो आणि त्याच्यातनं जे रिझल्ट्स येतात ते अमेरिकेमध्ये एकूणच सगळी सिस्टीम किंवा प्रशासन व्यवस्था भारताच्या कैक पट चांगली असल्यामुळे ती आपण जर 1 रुपया खर्च करणार, अमेरिकेने 1 रुपया खर्च केला तर अमेरिकेमध्ये त्याचे जास्त रिझल्ट चांगले येतात, कारण आपल्याकडे सगळी सिस्टीम सडलेली आहे, किडलेली आहे। तर आपण विचार केला की अमेरिकेमध्ये 18% खर्च होतो, चीनमध्ये खर्च आरोग्यावरती हा आता 5% होतो। पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की चीनमध्ये अगदी माओ त्से-तुंग यांच्या काळापासून आरोग्य आणि शिक्षणावरती भर दिला आणि म्हणून ज्यावेळी चीनचे प्रमुख डेंग यांनी 1978 पासून चीनमध्ये भांडवलशाही आत्मसात करायला सुरुवात केली
त्यावेळी त्याचे परिणाम पटकन दिसायला लागले, कारण आरोग्य आणि शिक्षणाचा पाय अगोदरच चांगला होता. भूतानसारखा देश सुद्धा आपल्यापेक्षा जास्त 3% खर्च करतो, किंवा अफगाणिस्तानमध्ये जिथे एवढं विध्वंस होत असतो सतत, त्या अफगाणिस्तानमध्ये 11% खर्च आहे, जर्मनीमध्ये 10% खर्च आहे, ग्रीसमध्ये 8% खर्च आहे, जपानमध्ये 10% खर्च, ब्रिटनमध्ये 9% एवढा खर्च आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठे आहोत एकूण जगाच्या तुलनेमध्ये. कुठेच नाही होत आरोग्याच्या बाबतीत. मग काँग्रेस सरकार असेल, मोदी सरकार असेल, हा खर्च लक्षणीयरित्या वाढवण्याची गरज होती आणि आहे, हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या कोविड काळात तर सार्वजनिक आरोग्यावरती अधिक भर दिला पाहिजे. याचं कारण आपली खाजगी हॉस्पिटल्स, त्यांचं वर्तन कसं हे आपण बघा, लक्षात घ्या. एक बातमी अशी आहे त्यामध्ये की बोरिवलीमध्ये ॲपेक्स रुग्णालय आहे, त्यांच्या मला वाटतं आणखीन सुद्धा काही शाखा आहे. महिन्याभराच्या करोना उपचाराचे 9 लाख बिल त्यांनी आकारले आहे. आणि अतिदक्षता विभाग म्हणजे इमर्जन्सी जो वॉर्ड आहे, ICU, त्याचे तर दर दिवसाला 27,000 रुपयाचं बिल लावलेलं आहे. आणि तरीसुद्धा योग्य उपचार न मिळाल्यामुळे पेशंट दगावला, असा आरोप त्या नातेवाईकांनी केलेला आहे. ती जी महिला होती 55 वर्षाची होती, तिला ताप येत होता, त्यामुळे करोनाची चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली आणि मग तिला 7 मे रोजी त्या बाईंना दाखल करण्यात आलं. आता त्याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर त्या बिलामध्ये सुद्धा गोंधळ आहे त्यांच्या. म्हणजे बिल जर सरकारने जो कायदा केलेला आहे महाराष्ट्र सरकार, त्यानुसार ते दर जे आहेत ते नियंत्रित करण्यात आलेले आहेत. कारण खाजगी हॉस्पिटल्स, आपल्याला माहिती आहे की खाजगी हॉस्पिटलमध्ये आला बकरा की त्याला काप, याच पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे. माझ्याकडे अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. अगदी परळसारख्या भागामध्ये एक प्रख्यात हॉस्पिटल आहे, त्या प्रख्यात हॉस्पिटलमध्ये एक निवृत्त पोलीस अधिकारी दाखल झाला होता कोरोना पेशंट म्हणून. ते दुर्दैवाने दगावले ते. त्यांना असंच लाखो रुपयांचं बिल आलं. आणि त्या हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा पालिकेने बंधन लावले की तुमचे रेट्स काय आहेत ते सगळे लावले पाहिजे बाहेर. ते लावलेले नाही. मनमानी पद्धतीने सगळा कारभार चालू आहे तिथे. आणि काही तर ट्रस्ट असतात, ट्रस्ट आहेत म्हणजे सेवाभावाने काम करावं अशी अपेक्षा असते, ते ट्रस्ट म्हणून नोंदणी करायची आणि लुटालूट करायची, अशा प्रकारचं वर्तन चालू आहे. अशी अनेक हॉस्पिटल्स आहेत, त्यांना नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मग ते लीलावती असेल, हिंदुजा असेल, जसलोक असेल, त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या पालिकेतर्फे की ज्या नियमांचं पालन केलं नाही म्हणून, किंवा काही जणांनी ओव्हरचार्जिंग केलं म्हणून. हे कोविड बाबत नाही म्हणते मी, एकूणच दिल्ली असो, म्हणजे मुंबई असो, मद्रास म्हणजे चेन्नई असो, हैदराबाद असो, बेंगळूर असो, कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही शहरामध्ये, पुण्यामध्ये अक्षरशः लुटालूट केली जाते. आणि याबाबत सरकार वर्षोनवर्ष काहीही करत नाही. आता हे जे केस आहे त्याच्यामध्ये त्यांनी अतिदक्षता विभागाचे ते 27,000 आकारले, ते फक्त प्रत्यक्षामध्ये 8,000च घेण्याची आवश्यकता होती. म्हणजे तुम्ही त्याच्या तिप्पट पेक्षाही जास्त रक्कम आकारता. लाज वाटायला पाहिजे. नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर रुग्णालयाने 20 मे रोजी दिलेल्या बिलात कपात करून 29 मेला नवे बिल दिले. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की हे ॲपेक्स हॉस्पिटल हे प्रायव्हेट आहे, पण जे ट्रस्ट असतात त्यांना स्वस्त जमिनी मिळतात, सवलती मिळतात. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की न्यायालयामध्ये ही केस गेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की ज्यांना निदान सवलती मिळतात त्यांच्यावरती तुम्ही पूर्णपणे कडक नियंत्रण लावा. तेव्हा सरकारने, म्हणजे केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी न्यायालयात काय सांगितलं की हे राज्याच्या कक्षेत आरोग्य हा विषय येतो, त्यामुळे आम्ही त्याबाबत काही करू शकत नाही. आणि जो क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, जो काही संबंधित कायदा आहे
त्यानुसार आम्हाला हे करता येणार नाही असं केंद्र सरकारने सांगून, आत्ताच्या केंद्र सरकारने सांगून कानावरती हात ठेवले, हात वर केले त्यांनी, आम्हाला काही त्याच्याबाबत करता येणार नाही म्हणून. आता या इतक्या आणीबाणीच्या काळात हॉस्पिटल्स कशी बघा, ट्रस्ट असो प्रायव्हेट हॉस्पिटल्स, त्यांना लाज वाटायला पाहिजे. जे तडफडत आहेत, तळमळत आहेत, काहीतरी सेवाभावी वृत्ती पाहिजे. तुम्ही अन्य वेळी तुम्ही लोकांना लुबाडतच असता. जर एखाद्याने बिल दिलं नाही तर त्याची बॉडी सुद्धा दिली जात नाही. अशा अनेक केसेस आहेत, म्हणजे कोरोनाबाबत नाही, त्याच्या अगोदरपासून वर्षोनुवर्ष अशा अनेक केसेस आहेत. पण याबाबत संबंधित हॉस्पिटलचं प्रशासन तेच तर त्याच्यामध्ये कारणीभूत आहे, काही करत नाही. कोणत्याही शहरातल्या पालिका असतील, जिल्हा प्रशासन असेल, सरकारची यंत्रणा असेल, काहीही करत नाही याच्याबाबत. कारण अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणा आणि हॉस्पिटल्स यांचे लागेबांधे सुद्धा असतात. या मंडळींना सवलतीमध्ये जमीन दिली जाते, अनेक सवलती दिल्या जातात. आणि मी अगोदरच्याही व्हिडिओत सांगितलं की 20% बेड्स राखून ठेवायला पाहिजे त्यांनी. असा महाराष्ट्राचा नियम आहे, पण वर्षोनुवर्ष तो नियम पाळला जात नव्हता. पालिका असेल, मुंबई महापालिका जी शिवसेनेच्या हातात आहे, काय करत होते ते? महाराष्ट्र सरकार ते काय करत होतं? काही केलं नाही त्यांनी. आपापले जे पेशंट्स असतात ओळखी पाळखीचे, त्यांना फक्त ट्रीटमेंट तिथे मिळेल किंवा स्वतःची जे ट्रीटमेंट असेल, हे सगळे मंत्री आपल्याला माहिती आहेत. मंत्री असतील, लोकप्रतिनिधी, ते परदेशामध्ये उपचार घेण्यासाठी जातात किंवा इथल्या पंचतारांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये जातात. त्यांच्याकडे पैसे असतात किंवा त्यांना सवलतीमध्ये उपचार मिळतात, फुकट उपचार मिळतात. त्यांनी पाठवलेल्या पेशंट्सना उपचार मिळतात सवलतीमध्ये. पण सामान्य पेशंट्सचं काय, ज्याचं काही लागेबंदी नाही, ज्याचा कुठलाही वशिला नाही, ज्याच्याकडे पैसे नाही, त्यांनी कोणाकडे बघायचं? तर या हॉस्पिटलने जर अशा तिप्पट रेट्स आकारले, आणि त्यामध्ये सुद्धा बघा तज्ज्ञ डॉक्टरांची भेट 15 वेळा, म्हणजे कन्सल्टंट जो असतो एक्सपर्ट, पेशंटची त्याची भेट, म्हणजे त्याची जी व्हिजिट असते डॉक्टरची व्हिजिट दाखवली 15 वेळा, आणि त्याचे 52,000 रुपये उकळले या हॉस्पिटलमध्ये. मी जे सांगतोय ती जी बातमी ती अपेक्स रुग्णालय बोरिवलीचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स कसे वागतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जे बेड्स उपलब्ध आहेत त्यांची माहिती जी आहे ती सांगण्याची आवश्यकता असते. पण उपलब्ध खाटांची जी माहिती दडवायची, लपवायची आणि पेशंट्स आणि पालिकेच्या डोळ्यात धूळ फेकायची, असे जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्यांना आता मुंबई महापालिकेचे अधिकारी त्यांना भेट देणार. आता काय आहे की मुंबईतली बघा, साधा मुंबईतलं उदाहरण घेतलं, अन्य ठिकाणी हेच आहे. म्हणजे समजा पुण्यात असेल, सोलापूरमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल किंवा नागपूरमध्ये असेल, की खाजगी रुग्णालयांकडनं ही बेड्सची माहिती द्यायला पाहिजे, बाहेर लावली पाहिजे, वेबसाईटवर टाकली पाहिजे, ती दिली जात नाही. आणि त्यामुळे काय असतं की तुमच्याकडे बेड्स नाहीच असं दाखवायचं, कॅपॅसिटी नाही असं दाखवायचं. बरं, ज्या बेड्सवरती पेशंट्स आले त्यांच्याकडनं पैसे उकळायचे. आता या ज्या गोष्टी आहेत, आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेटी दिल्या आणि त्यांनी हा सगळा कारभार जो आहे की राखीव ज्या राखीव बेड्स असतात, म्हणजे रिझर्व बेड्स, त्यातल्या सुद्धा 90% बेड्स जे आहेत ते रिकामे होते. हे राजेश टोपे यांच्या लक्षात आलं. अनेक नियमांचं, ICMRचं असेल, नियमांचं पालन महाराष्ट्र सरकारच्या किंवा पालिकेच्या नियमांचं पालन केलं नाही या खाजगी हॉस्पिटल्सने, आणि त्याबद्दल राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली. आता कोविडचा किंवा कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे मग महापालिकेचे असतील, जिल्हा रुग्णालय असतील,
त्यांची कपॅसिटी मर्यादित आहे, त्यांच्याकडे साधन सामुग्रीचा सुद्धा अभाव आहे किंवा त्यांच्याकडे जे अनेक मशीन्स, एक्सरे मशीन्स असतील, बाकी अनेक मशीन्स बंद पडलेली असतात, त्याची व्यवस्थित देखभाल होत नाही, कारण मुळात साधन संपत्तीची एक टंचाई. वास्तविक मुंबई महापालिकेच्या कक्षेमध्ये जी रुग्णालय येतात, मुंबई महापालिकेचं आरोग्याचं बजेट सुद्धा मोठं आहे, पण तरी सुद्धा मुंबई महापालिकेच्या कक्षेत असलेल्या हॉस्पिटल्सचा ज्या प्रकारे देखभाल करायला पाहिजे ती देखभाल होत नाही, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे याबाबत मुंबई महापालिका आणि जी अनेक वर्ष शिवसेनेच्या हातात आहे त्यांनाही दोष द्यावा लागेल, त्याच्या प्रशासनाला दोष द्यावा लागेल. आता इक्बाल सिंग चहल हे आयुक्त आहेत, त्यांनी अनेक सुधारणा केल्या, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. पण त्याचवेळी ते ज्या काही गोष्टी सांगतायत त्या सगळ्या गोष्टी त्या प्रत्यक्षात आलेल्या नाहीत, त्याचं पालन होत नाही. पब्लिक हॉस्पिटल्समध्ये म्हणजे शासनाची असतील किंवा महापालिकेची असतील, आता बघा की KEM सारख्या ठिकाणी सुद्धा 300-300 पेशंटसाठी मोजके डॉक्टर्स आहेत, तिथे नर्सेस नाहीत. बाकी वॉर्ड बॉयज आणि अन्य जो काही कर्मचारी वर्ग आहे तो कमी आहे. त्याबद्दल सुद्धा तक्रारी डॉक्टर्सनी केल्या की आम्ही हे सगळी कामं कशी करणार. म्हणजे वॉर्डमध्ये स्वच्छता ठेवणं असेल, वेळेवरती औषधं देणं असेल, त्याचा ताप जो आहे थर्मामीटर लावून ताप मोजणं असेल, डॉक्टर्सनी दिलेल्या सूचना नर्सेस मार्फत राबवल्या जातात. त्या नर्सेसही प्रश्न आहेत, त्यांनाही आंदोलन करायला लागलेलं आहे. पण त्याचवेळी पेशंट्स, नर्सेस असतील, पेशंट्स असतील, त्यांची संख्या कमी असणं किंवा नायासारख्या हॉस्पिटलमध्ये तर या कर्मचारी वर्गाला नोटीस पाठवायला लागली, द्यायला लागली की अनेक जण सुट्टीवर गेलेले. त्यात एकूण जो तिथे पेशंटचा ताण आहे एवढा, करोनाचा एवढा संसर्ग वाढलेला आहे की पब्लिक हॉस्पिटल्समध्ये ताण येणं स्वाभाविक आहे. आणि त्यामधनं काही समस्या येणं, काही अडचणी येणं पेशंट्सना हे स्वाभाविक आहे, समजू शकतो. म्हणजे अनेकदा जमिनीवरती पेशंट्स ठेवायला लागतात कारण बेड्सच कमी आहेत. त्यामुळे राज्य सरकारतर्फे बेडची संख्या वाढवली जाते आहे. पण या समस्या आहेत आणि या त्रुटी आहेत, हे दोष आहेत, हे सुद्धा सांगितले पाहिजेत. हे सांगणं म्हणजे लगेच सरकारवरती हल्ला आहे असं समजण्याचं कारण नाही, ते दोष दूर झाले पाहिजे. जयंत पाटलांनी सांगितलं की आम्ही कपॅसिटी वाढवते, चांगली गोष्ट आहे, पण या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत. आपण काही डॉक्टर्सचं एक समिती नेमलेली आहे, डॉक्टर संजय योग यांच्यासारखे अतिशय चांगले डॉक्टर्स त्याच्यावरती काम करत आहेत. पण प्रत्यक्ष यंत्रणा जी असते, सरकारी यंत्रणा जी आहे, ती सरकारी यंत्रणा सरकारी शैलीचाच कारभार करत असते. त्यामुळे तिची सगळी जी आहे कारभार संस्कृतीमध्ये बदल घडवावा लागेल आणि आरोग्याचं बजेट मुख्यतः वाढवायला लागेल आणि त्या बजेट चांगल्या प्रकारे खर्च होईल हे बघितलं पाहिजे. पण इथे महत्त्वाचा विषय आहे तो खाजगी हॉस्पिटल्स. खाजगी हॉस्पिटल्सतर्फे होणाऱ्या लूटमारीचा एक लूटमार जी आहे ती ठाण्याला समोर आली होती. त्यामध्ये ज्या खाजगी लॅब्स आहेत तिथे त्यांचं आणि खाजगी हॉस्पिटलचं रॅकेट होतं. असा संशय आला की ज्यांना करोना नाही आहे त्यांना करोना झाला आहे असं भासून त्यांना करोना झाला असं बघून सांगून त्यांना हॉस्पिटल्समध्ये पाठवण्यात आलं, खाजगी हॉस्पिटल्समध्ये. त्यांची पुन्हा जेव्हा चाचणी करण्यात आली तेव्हा लक्षात आलं की ते करोना नाही आहे त्यांना. त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. म्हणजे बघा खाजगी लॅब्स आणि खाजगी हॉस्पिटल्स यांचं काय रॅकेट आहे ते बघा. आता आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की व्हेंटिलेटर असेल, ऑक्सिजन असेल, स्पेशल वॉर्ड असेल, या प्रत्येक गोष्टीचे दर ठरवून दिलेले आहेत, ते दर लावायला सांगितलेले आहेत. ते दर लावले जात नाहीत हे मगाशी मी आपल्याला सांगितलं. ओव्हरचार्ज करू नये असं सांगितलं. 80% बेड्स सरकारने ताब्यात घेतलेला आहे.
खाजगी हॉस्पिटल्सचे, किंवा असं त्यांनी जाहीर तरी केलेलं आहे. अद्याप 80% बेड्स ताब्यात घेतलेले आहेत. इथे आपली यंत्रणा बसवली आहे की नाही माहीत नाही. परंतु या प्रत्येक गोष्टीचे म्हणजे इव्हन औषधाचे चार्जेस जास्त घेतले जातात. खाजगी हॉस्पिटल्सतर्फे असं सांगण्यात येतं की 95% जे आहेत आमचे, 90 ते 95% एकूण पेशंट्सच आमचे जे आहेत ते कमी झालेत एकूण लॉकडाऊनमुळे. मग आता हा जो आमचा जो खर्च आहे, एस्टॅब्लिशमेंटची कॉस्ट जी आहे ती तर भरून निघाली पाहिजे. त्यामुळे ते या इथे सगळ्या करोनाच्या पेशंट्सवरती जास्तीत जास्त चार्जेस मारून ते हा खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करतात. पण आज लॉकडाऊन आहे. जेव्हा लॉकडाऊन नव्हता तेव्हा सुद्धा ओव्हरचार्जिंग सुरू होतं याचं. त्यावेळी सरकारने कोणती कारवाई केली? भारतामध्ये डॉक्टर आनंद फडके असतील, डॉक्टर अरुण बाळ असतील, यांच्यासारखे डॉक्टर्स जे आहेत, सेवाभावी डॉक्टर्स, संजय ओक असतील, हे या संबंधी यांनी वेगवेगळ्या चळवळी केल्या. चळवळी सुरू आहे त्यांच्या. पेशंट्स हा ग्राहक आहे एक प्रकारे, आणि पेशंट्सला रास्त दरात चांगली गुणवत्तापूर्ण सेवा मिळणं हा त्याचा प्राथमिक अधिकार आहे, घटनेमध्येच अधिकार आहे. पण पेशंट्सच्या मोठ्या चळवळी आपल्या देशामध्ये नाही आहेत. तो एकटा पडतो. समजा एखादा राजकीय पुढारी असेल, त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली नाही तर हॉस्पिटल तोडून टाकलं जातं. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात काय घडले, असे प्रकरणं घडले. पण जो पेशंट आहे, जो त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, समाजकारणाशी काही संबंध नाही, तो एकटा दाखल झालेला आहे, त्याच्यामागे काही ताकद नाही, तो हतबल आहे. त्याचे कुटुंबीय हतबल असतात. त्यांची एकच प्रायोरिटी असते, त्यांना एकच वाटत असते की आपला जो पेशंट आहे तो लवकर बरा व्हावा. आणि त्या हतबलतेने ते जास्तीत जास्त कर्ज काढतात, नातेवाईकांकडनं पैसे घेतात, दोस्तांकडनं पैसे घेतात. पण त्याला ट्रीटमेंट चांगली मिळेल असं बघ. ती ट्रीटमेंटही अनेकदा खाजगी हॉस्पिटल्सकडनं चांगली मिळत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की सरकारी हॉस्पिटल्स आपली चांगली आहेत, महापालिकेची हॉस्पिटल्स चांगली आहेत, अतिशय चांगले डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ते खूप समर्पित होऊन काम करतात. पण त्यांच्या यंत्रणेवरती ताण आहे, त्यामुळे मग प्रॉब्लेम्स निर्माण होतात. अशा वेळी खाजगी हॉस्पिटल्स जे आहेत त्या खाजगी हॉस्पिटल्सकडे सामान्य माणूस वळतो. माझं असं म्हणणं आहे की हा सगळा अनुभव आपण विचारात घेतला. मी आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे आहे त्या प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये, मी बॉम्बे हॉस्पिटल असेल, हिंदुजा असेल, त्या सगळ्यांना अनेकांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. हे फक्त मुंबईचं नाही म्हणत आहे, पुण्यामध्ये असेल, तुम्हाला सातारा असेल, सांगली असेल, प्रत्येक शहरामध्ये जी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत किंवा ट्रस्टची सुद्धा हॉस्पिटल्स आहेत, त्यांची वर्तणूक कशी आहे पेशंटच्या प्रती हे बघितलं पाहिजे. माझ्या मते सरकारने या सगळ्या खाजगी हॉस्पिटल्सचा एखाद्या तज्ज्ञ समितीतर्फे सर्वे घ्यावा. पेशंटचा त्याचा फीडबॅक, पेशंटकडनं फीडबॅक काय आहे, पेशंटचं मत काय आहे हॉस्पिटलबद्दल, त्यांचा अनुभव काय आहे, या संबंधी एखाद्या संशोधन संस्थेतर्फे पाहणी करावी. आणि त्यांची पाहणीनंतर जे काही निष्कर्ष असतील त्यानुसार या खाजगी हॉस्पिटल्सना आपलं धोरण बदलायला हवं. कुठल्याही परिस्थितीमध्ये पेशंट्सना ची लुटालूट थांबली पाहिजे. आणि बिल दिलं नाही म्हणून बॉडी न देणं असं जर केलं तर तो फौजदारी गुन्हा म्हणून नोंदवला गेला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत चांगली ट्रीटमेंट मिळणं, ताबडतोब ट्रीटमेंट मिळणं किंवा तुमच्या खिशात पैसे दे म्हणून ॲडमिटच करून न घेणं हे खपवून घेता कामा नये. खाजगी हॉस्पिटल्सबाबत हे विशेष आहे. कारण पब्लिक हॉस्पिटल्स, सार्वजनिक हॉस्पिटल्स, सरकारी हॉस्पिटल्सना दुगाने झाडणं हे सोपं आहे. कोणी येऊन त्यांच्यावर काहीही त्यांना लाखोली वाहतं, शिव्या घालतं, तिथे जाऊन हल्लाबोल करतात. पण प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्यांना लंबे केलं पाहिजे, त्यांना सरळ केलं पाहिजे.
पंचतारांकित हॉस्पिटल्स देशामध्ये आहेत. चांगले जसे डॉक्टर्स आहेत, मी मगाशी उदाहरणं दिली, किंवा अनेक वर्षांपूर्वी आपल्याला तरुण प्रेक्षकांना माहीत नसेल, डॉक्टर अरुण लिमये होते, त्यांनी क्लोरोफॉर्म नावाचं पुस्तक लिहिलं होतं. ते खूप गाजलं होतं आणि डॉक्टर्सच्या एकूण वागणुकीवरती त्याच्यातनं प्रकाश पडला होता. त्यांच्यावर टीका सुद्धा झाली. डॉक्टर अनिल अवचट यांनी सुद्धा स्वतः डॉक्टर असून सुद्धा वैद्यक क्षेत्रातल्या एकूण स्वरूपाबद्दल, अवस्थेबद्दल, तिथल्या गैरव्यवहाराबद्दल त्याबद्दल सुद्धा आवाज उठवला आहे. 90 गाठलेले डॉक्टर बाबा आढाव, कितीतरी चांगले डॉक्टर, हेवी सरदेसाई पुण्याचे प्रख्यात डॉक्टर, मध्यंतरी त्यांचं निधन झालं. असे अनेक डॉक्टर्स, चांगले डॉक्टर्स जसे आहेत, मी आपल्याला माहिती आहेत, आमटे कुटुंबियांमधले किती चांगले डॉक्टर्स आहेत. पण त्याच वेळी पंचतारांकित हॉस्पिटल्समध्ये किंवा प्रायव्हेट कन्सल्टन्सी करणारे अनेक डॉक्टर्स, त्यांच्याकडनं सुद्धा वागणूक जी आहे किंवा ज्या पद्धतीने ओव्हरचार्जिंग केलं जातं त्याच्यावरती सुद्धा लगाम घालण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचवेळी त्याची दुसरी बाजू सांगतो मला, की जे डॉक्टर्स, अनेक बहुसंख्य डॉक्टर्सांनी, म्हणजे मोठ्या प्रमाणात डॉक्टर्सने आपल्या कन्सल्टिंग रूम्स त्या कार्यरत ठेवलेल्या आहेत, पण काही कारणामुळे ज्यांनी त्या कार्यरत ठेवू शकले नाही, जे ओपन ठेवू शकले नाही, किंवा अन्य डॉक्टर्स, त्यांना सरकार त्यांना ज्या पद्धतीने एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांना नोटिसा पाठवता आहे अन्य कारणांबाबत, काही प्रमाणात त्यांची कुठलीही चूक नसतात, जे चांगले डॉक्टर्स आहेत, एखादा गुंड असावा तशा पद्धतीने त्या डॉक्टर्सना वागवण्याचं कारण नाही. एखादा सिनियर डॉक्टर असेल किंवा त्याच्या कुटुंबात काही अडचण असेल, त्यामुळे त्यांनी आपली कन्सल्टिंग रूम बंद ठेवली असेल, आणखीन काही अडचणी असू शकतात, पण तुम्ही फतवे जारी करताना, नोटिसा देताना डॉक्टर्सना गुन्हेगाराप्रमाणे वागवता कामा नये. मी मगाशी जे फौजदारी गुन्हे म्हटले ते वेगळ्या स्वरूपामध्ये, ज्यांनी थेटपणे अन्याय केलाय, थेटपणे लुटालूट केली आहे, लुबाडणूक केलेली आहे, कायद्याचा भंग केला, ते वेगळे. पण जे आपली कन्सल्टिंग रूम त्यांची बंद असेल किंवा जे हॉस्पिटलमध्ये आले नाहीत, त्यांना तुम्ही गुन्हेगार, त्यांना त्यांच्या अनेक संघटना आहेत. समजा इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, आता डॉक्टर अविनाश बोलवे यांच्यासारखे डॉक्टर, चांगले डॉक्टर्स, सत्प्रवृत्त डॉक्टर्स, हे या संघटनांचं नेतृत्व करतात. या ज्या संघटना आहेत त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही विश्वासात घ्या. ते अनेक गोष्टी करायला तयार आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा पातळीवरती काम करायला तयार आहेत. केंद्रीय मध्यवर्ती समिती स्थापन करून तिथे काम करायला तयार आहेत अनेक डॉक्टर्स. त्यांना विश्वासात घ्या, तुम्ही त्यांना दिलासा द्या. आणि त्याचवेळी खाजगी हॉस्पिटल्सना तुम्ही खाजगी हॉस्पिटल्सवरती एकूण त्यांचा कारभार नियंत्रित केला पाहिजे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचा सर्व्हे घ्या, एखादी समिती नेमा आणि त्याचा जो अहवाल येईल, त्याचे जे निष्कर्ष येईल त्याप्रमाणे खाजगी हॉस्पिटल्सच्या मनमानीवरती अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे. हे केवळ महाराष्ट्रात नाही, देश पातळीवर. लोकांना, नर्सेसना, डॉक्टर्सना तुम्ही सुरक्षा कवच देत असाल तर चांगली गोष्ट आहे. आयुष्मान सारखी योजना तुम्ही आणत असाल, त्यात त्रुटी असतील भले, पण चांगली गोष्ट आहे. मोदी सरकारने सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्याचं स्वागत आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन. परंतु खाजगी हॉस्पिटल्सच्या भ्रष्टाचारावरती, गैरव्यवहारावरती, मनमानीवरती त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे. त्याबाबत त्यांनी ठोस कारवाई मोदी सरकारने केली पाहिजे, उद्धव ठाकरे सरकारने केली पाहिजे, असं मी पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो. हे मी पेशंट्सच्या बाजूने बोलतो आहे, कारण गोरगरीब जे पेशंट्स आहेत त्यांची अक्षरशः दुर्गती आहे, त्यांचे हाल आहेत. हाल कुत्रा खात नाही त्यांची, अशी अवस्था आहे. हे अतिशय कळकळीने मी तळमळीने बोलतोय. यामध्ये तुम्ही राजकारण आणू नका कुठल्याही प्रकारचं.
आणि याबाबत खाजगी हॉस्पिटल्सचा या निमित्ताने प्रश्न आपण ऐरणीवरती घेऊया आणि हे जे काही लुटारू खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्यांना सरळ करूया आणि यापुढे या गोष्टी होणार नाहीत याची दक्षता घेऊया. कारण आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, आपल्याला जगण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने जगण्याचा, नुसतं जगण्याचा नाही आहे, तडफडण्याचा, आपल्या तडफडून जगण्याचा नाही. औषध पाण्या वाचून मागण्याचा अधिकार नाही कोणाला. हे सगळं भयानक आहे, भीषण आहे. ज्या पद्धतीने काही हॉस्पिटल्स वागत आहेत खाजगी हॉस्पिटल्स, त्यामुळे माणुसकीला काळिमा लागतो आहे. आणि म्हणून याबाबत सरकारने, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी ताबडतोब आणि तडफदारपणे अशी पावलं टाकली पाहिजेत आणि सामान्य गोरगरीब रुग्णांना, सामान्य माणसाला दिलासा दिला पाहिजे. हे पुन्हा एकदा मी आवाहन करतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य सांगा, पण पुन्हा एकदा बजावतो की पुन्हा पुन्हा सांगू नाही. काही लोक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतायत, कोणी धमक्या देत आहेत. तेव्हा मी पुन्हा सांगतो, तुम्हाला टीका करा तुम्ही माझ्यावरती, माझे दोष दाखवा, माझ्या मर्यादा दाखवा. मी माणूस आहे, माझ्या मर्यादा आहेत, माझ्या काही भूमिका आहेत. मतभेद असेल तर अवश्य नोंदवा, तुम्ही व्यक्त करा. परंतु कृपया शिवराळ भाषा वापरू नका, धमक्या देऊ नका. नाही तर मी तुम्हाला सांगितलं आहे, तुमच्यापैकी अगदी मोजकेच लोक आहेत, बहुसंख्य लोक चांगल्या पद्धतीने टीका करतात. असं केलं तर मी कायदेशीर कारवाई करीन, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करीन, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करतो की अशा प्रकारे व्यक्त होऊ नका. चांगल्या पद्धतीने वागा, चांगल्या पद्धतीने मतं नोंदवा. पुन्हा मी थोड्याच दिवसामध्ये आपल्यासमोर येणार आहे. आता मी इथे आपला निरोप देतो. नमस्कार.